नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अनुज रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत पाकातले खुसखुशीत आणि सुंदर रवा लाडू। पाकातले लाडू बनवायचे म्हटलं की आपल्या मनात भीती असते की पाक बिघडणार तर नाही ना, आपले लाडू व्यवस्थित होतील की नाही। पण अचूक प्रमाण व अचूक टिप्स वापरून जर हे लाडू बनवले तर कधीच बिघडत नाहीत। तर चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे बघा, मी 2 कप बारीक रवा घेतलाय। आता आपल्याला याला 10 मिनिटं हलकंसं भाजून घ्यायचे। यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता यात मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय। त्यात हा रवा टाकून आता मी याला चांगलं भाजून घेते। भाजत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। रवा जास्त लालसर होऊ नये म्हणून याला आपल्याला असं सारखं हलवत राहायचे। बघा, रवा चांगला भाजून झालाय। याला थोडं थंड होण्यासाठी आता मी बाजूला ठेवते। तोपर्यंत मी इथे लाडूमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स कट करून घेते। तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी चालतं। आता बघा, रवा थंड झालाय। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय। यात रवा टाकून थोडंसं फिरवून घ्यायचे। रवा जास्त बारीक होऊ द्यायचा नाही। आता लगेचच लाडूसाठी पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवते। आता मी यात 1 कप साखर टाकून घेतली आहे। मी 2 कप रवा घेतला होता, म्हणजे 2 कप रव्यासाठी 1 कप साखर घ्यायची आणि पाव कप पाणी घ्यायचे। आता हे चांगलं हलवून घ्यायचे। याला आपल्याला 7 ते 8 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला दाटसर असा एकतारी पाक बनवायचा आहे। पाक तयार होईपर्यंत याला सारखं हलवत राहायचे। पाकाची कन्सिस्टन्सी परफेक्टच हवी। पाक हा सैल राहिला तर लाडू चिकट होतात आणि पाक जर घट्ट झाला, म्हणजे 2 ते 3 तारी जर पाक तयार झाला तर लाडू खूप कडक होतील। त्यासाठी आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक हा कधीही गरम गरम चेक करायचा नाही। याला थोडं थंड करून घ्यायचं आणि मगच पाक चेक करायचा। यात थोडी वेलची पूड घालायची आहे। तयार करून घेतलेला सुकामेवा पण मी यात घालते। बघा, पाक छान तयार झाला। यात भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे। याला चांगलं पाकात मिक्स करून घ्यायचे। याचे लगेच लाडू बांधता येत नाही, म्हणून मी याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवत आहे। आता बघा, अर्धा तास झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण सुक्क झालेलं आहे, खूप कोरडं पण झालं नाही। आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचेत। आता बघा, सर्व लाडू वळून झालेत। बघा किती छान खुसखुशीत लाडू तयार झालेत। तुम्ही पण असे रवा लाडू नक्की ट्राय करून बघा।